अरे देवलाल, तुला मा बुडा दिसला का रे? कुठे दिसला का बुडा? नाही बा, बुडे दिसला नाही बाबा, मला बुडा दिसला नाही. काय सांगू रे बापा देवलाल तुला, आता मग बुडाही घरी नाही आणि पोरगाही घरी नाही बापा, दोघंही बापले घरी नाहीत ना. कुठे गायब झाले आणि कुठे नाही बापा, काहीच पत्ता नाही त्याचा. हो बुडे, तुले नान माहित आहे? बुड्याला कोणता आहे? तर आकड्याचा नांद आहे. जायला शिन बुडा कुठी आकडा मांडायला, आकडा घ्यायला जायला शिन कोणाकडून. मुंशी राहुली विचारलं का तुने? विचारलं का? मुंशीरामचा बुड्या दोस्त ना बापा, आकड्या आल्या ना दोघे जण. बाबा हो ना, मी त्याच्याच घरी चालली ना बापा, आता मुंशीरामच्या घरी. त्याला विचारतो आता, त्याच्यासोबत गेलता ना बुडा, अजून घरी नाही आला. समजत नाही बापा मला या बुड्याचं. जातात कुठे लगे पायात बसा आपण बापा, सगळं गाव भिन 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 फिरा पायाले. माणूस कधी बाईले पायाले येणार नाही, पण बाईची जात अशी आहे की जरासा माणूस गेला घराच्या बाहेर की चिंता वाटते बाईले. त्याचं काम नव्हतं का माय, की मी अटी चाललो की तटी चाललो, मला सांग ना. चिंता नाही होत का बाईले घरी? हा बुडे, त्या बुड्याचं काम होतं सांगणं, अटी चाललो की तटी चाललो. पण हा बुडा आता वरली मांडायला जाते तर काय सांगेन की वरली मांडायला चाललो म्हणून. बुडा म्हणा हात जोडा बापा. तू मग आता माय एक काम करतं का देवलाल, तू त्या शिवलालच्या घरी जातं का विचारायले? बुडा आला गेला असेल तर त्याला माहित असेल बुडा कुठे आहे कुठे नाही तर. आणि मी जातो मुंशीरामच्या घरी, मुंशीरामला विचारतो. बरोबर बापा बुडे, जातो मी, जातो शिवलालच्या घरी जातो, त्याला विचारतो बापा. तू मुंशीरामच्या घरी जाय बाबा. पण मी सांगतो बुडे तुले, बुडा आकडा मांडायला जायला शिन. बुड्याला सपन मपन पडलं शिन, नाही तर एखाद्या महाराज जो गेला शिन आकडा घ्यायला, आणि तो आकडा मांडायला जायला शिन बुडा. हो ना बापा, आता बुडा कुठे गेला आणि कुठे नाही, आता विचारपूस तर करणं आपलं काम आहे बापा. पहिले तू कसं जाय बरं शिवलालच्या घरी जाय आणि विचार बा, तेवढं कर माय काम बापा, जाय लवकर. बरं बापा, विचारतो मी. हा जातो मग. आता हे बुड आहे वरली बहादर गेलं का वरली मांडेल काय माहित. चला आता शिवलालला विचारायला लागेल काय आहे काय नाही. तर आता शिवलालच्या सोबती आहे बुडा, शिवलाल सोबत असते, शिवलाला माहित असेल काही ना काही म्हणा. विचार लागेल त्याला सांगा लागेल बुडा आहे काय बाबा, पोरगा आहे काय पाय बुड्याचा, उकडी गेली कुकडी नाही. चल बापा, आता मला जावं लागेल मुंशीरामच्या घरी विचारायले कुठे गेला बुडा आणि कुठे नाही. तो कंदील बुडा बाबा आपल्या घरी येऊनच नाही राहिला. नाही तर बाबा सकाळ झाली की आपल्या घरी, संध्याकाळ झाली की आपल्या घरी, आपल्या घराशिवाय पान नाही खाली त्या बुड्याचं. आणि आता दिसतच नाही बाबा. अव मीनच त्या बुड्याला सांगितलं की मा घरी येत नका जात जो, फालतू आपलं कसं भांडं फुटी. काय तर बा पार्टीला पैसे कोण दिले तर यायनं दिले, ते लग्न कोण मोडलं तर यायनंच मोडलं, अशी आपत होईल. म्हटलं त्यासाठी मा घरी येऊ नका कोणतील बुडे बा तुम्ही अजिबात. तुम्ही कोण आणि मी कोण, काही घेणं देणं नाही आपल्याला असं समजा. बरं केलं बापा हे बी तुम्ही ना, म्हणूनच तर म्हटलं बापा मी ना की अचानक बुडा गायब कसा काय झाला, आपल्या घरी येऊनच नाही राहिला. तुम्ही ना सांगलं मग त्या बुड्याला. बरं काय करशील सांग मग. तो बुडा उठला सुटला की आपल्याच घरी आहे. कारकडा शिवलाल कसं आहे, असं कसं मोडलं आपण दगड्याचं, कसं मोडलं तेच ना त्याला आहे तो बुडा. एखाद्या दिवशी कोण ऐकलं असतं तर भांडं फुटलं असतं ना, आपलं भांडं फुटलं असतं तर आपल्याला रट्टे खा लागले. दोघं नवरा बायकोली ती डगऱ्यानं हात वर केली असती. त्यासाठी मी त्या बुड्याचं पत्तच कट केलं. म्हटलं बुडे बाबा घरी येतोच ना जातो तुम्ही आता. हा बापा ते बरं केलं, नाही तर मग काय ते बुडे भलतच नांदा लावते. हे मी असं केलं नाही तसं केलं ना, आपण असं तसं. बरं झालं बापा पत्ता कट केलं, नाही तर कोण ऐकलं तर बापा आपल्या घरावर गोटे त्या बुड्याला देतील सोडून बापा, आपल्या दोघांनी पिदाडतील. काय खरं आहे ते? तो बुडा जर आपल्या घरी येत राहिला असतं की नाही 100% भांडं फुटलं असतं. भांडं फुट्याचं राहिलंच नसतं. त्या बुड्यानं आपल्या घरोदारी चक्रा मारल्या असतात तसं झालंच असतं म्हणा. मार तर खास लागलं असतं आपल्याला. पण बरं केलं, जाऊ दे आता काही गोष्ट करेल नाही पुरत त्या बुड्याची. हो गड्या शिवलाल. अरे ये देवलाल बस. नाही मी बसत नाही. बरं नको बसू, पण सांग काय झालं, काय म्हणत काय होता? अरे बाबा तो कंदील बुड्या पोरगा काय पाय ना बाबा, तुला माहित आहे की नाही काही? ती बुडी भनभन फिरून राहिली गावामध्ये. चाल ना बा थांबलू ना, कुकडे गेले ते दोघं बापले गत. जाऊ दे ना रे बा, कुकडे बी आपल्याला काय घेणं देणार, आपले कोणते उठानं खोट खाल्ली, आपला कोण आहे तो? तुले वडेरी कामं येतात गळ्या देवलाल घेणं देणं. जाय मुकड्यान तू घरी, मली राहू दे घरी. काय घेणं नाही आपल्याला त्याचं, कोण दिल्याचं काय घेणं नाही. काय चाले का मातो करतो का शिवलाल? म्हातारा माणूस आहे रे तू बुडा, कंदील बुडा. दोघंही बापले गो गायबात. ती बुडी भनभन फिरून राहिली म्हातारी बुडी साऱ्या गावामध्ये. मानवरा कुठे गेला, आणि तू असा म्हणून राहिले का? भाऊजी आपल्याला काय करावं लागते बापा त्याचं? आपले कोणी लागून राहिले का? ते असतील कुठे गेले असतील कुठे दोघं बापले का, सांगून नसतील गेले. काय एवढं टेन्शन घ्यायला लागते?
वहिनी ती बुडी लढून राहिली, हा भाव ह्या करून राहिले गावामध्ये, मानवरा कुठे गेला, मानवरा कुठे गेला. अरे बापा देवलाल, तुला त्या बुड्याची सारी कंडिशन माहित आहे ना बापा. वरलीचं कर्ज होईल असेल त्याच्या उरार बुचू बुचू, मग काय करीन तो. लोक पैसे मागत असेल तर गेले असतील कुठे पुण्या मुंबईत पाहून दोघे बापले ग. हा कर्ज असेल त्याच्या उरा, हा आणि तो काय थांबीन घरी. अवघड शिवलाल तसंही असू शकते म्हणा. हा ते बरोबर तुला म्हणजे अंदाज काढला. वरलीचा शोक आहे त्या बुड्याला, बरोबर आहे. लावते तो आकडा, त्याचाच घोर आहे तो काहीतरी. कर्ज झालं की त्याच्या उरावर. काही टेन्शन घेऊ नको, त्याच्या उरावर कर्जच आहे म्हणून गेला तो पोहून गाव सोडून. गडा चाल मग, मी फालतू टेन्शन घेतलं गडा. चाल बाबा येतो मग मी. अरे बा कुठे चालला, ये आता बस चहा घी पे बाबा. कधी तर येत नाही बा. काय कर व चहा कर, मस्त दुधा कर घटपट. हो बापा शिवलाल, वहिनीला काही त्रास नको देऊ बाबा, काही चहा प्या पेत नाही मी. चला वहिनी येतो रे शिवला, काही चहा ना करू. हा काय नाही ना बे, पेना बे चहा आल्या का, कधी का आला की नाही नाहीच करतं बाबा. बरं नाही रे बाबा चहा नाही पेत, फालतू त्या वहिनीला त्रास बाबा. चाल येतो बा मी. तुझे काय खरं आहे बाबा, तुझ्या घरचा चहा पेनं मग टाकशील चहात काही मग. हा ते काय खरं आहे बाबा, मोनी करशील तू मला. साधनो मला माणूस बाबा, एखादी पुडी मुळी टाकली चहात तर काय करता बाबा. या घरचा चहा प्यायला पुरते का बाबा, हेच बाबा कोण करी, कोण पिणे या घरचा. का बापा, हे काय ऐकून राहिले बापा आपण. काय सांगले देवलाल, पहा ना दोघे बापले गायब, कुठे गेलेस ते हे. अवरचे तू पागलच आहेस बापा, तुला समजतच नाही. त्या देवल्याच्या गोष्टीवर कुठे लक्ष देऊन राहिली तू. हा कांड केवढं मोठं करेल आहे आपण, हे लक्षात घे ना तू. तो बुडा गेला की कोणा सोयऱ्या जाय रे घरी. नाही तर त्या पुरी संबंध मोडला नाही आपण दगड्याचा, तर शेटिंग लायला गेला हिंदू पोराला घेऊन. चाला काय ते बुड. नाही ना हो, तो बुडा कुठे पोरगी पाहायला गेला असता तर तुम्हाला सांगलं असतं की शिवलालकडे मी पोरगी पाहायला चाललो. तसं नाही तर बुडा काही कुठे ना कुठे गेलास, पण गायबच झाले ते. झामले ते सारी शाळा आहे ना व, शाळा आहे ना ते. ह्या गोष्टी आता माझं करून नाही करता येत ना. एक तर तो दगड्याला देणार होता पोरगी, त्या दगड्याचा सारा साखरपुडा की पुरपुडा व्हायला होता, कपडा घेल होता, त्याचं लग्न मोडलं दगड्याचं. आणि तेच पोरगी पाहायला आता कंदील बुड्या चालला पोरासाठी. तर मग कसं, माझं नाही म्हणणार का गावामध्ये लोक हे नाही ठेवली नाव बोटा. त्यासाठी कसं लपून चुपून कारभार आहे तो. हा तसंच असेल ते. पाय रे त्या बुडा बिन बुड्डी अंधारात दोघं जण यायला काही माहीतच नाही. कंदील बुड्या पोरगात कंदील बुडा पकडेला म्हणून तिकडे कोंड्याला म्हणून झोडणं लावला चांगला मजबूत. हे म्हणून राहिले पोरगी पाहायला. बापा जगने हसू नको, थांब मोकड्या नाही. काय म्हणतात काय नाही तर हेच तर माय बापास तर साऱ्या गावाचे बोड घाल्यात. हे बदमासात हे नसे सारा खेळ करायला थांबलं असं ऐक तू काय म्हणतात. हे भांड फुटलं नाही पाहिजे बापा, नाही तर मग काय आपल्याच भोवती येईन बापा. नाही ना व, हे भांड काच फुटणं आहे व. कोण कोणाला सांगीन सांगतो, माहित कोण आली आपल्याला. तिघा चौघालेच माहित आहे की नाही. आपल्यातला कोण फुटणार आहे, कोणीच नाही फुटणार. ना कोंदील बुड्या सांगे ना कोंदील बुड्या पोरगा सांगे ना मी सांगे ना तू सांगे. चौघाची मिली भगवत आहे ना आपली. तुमचं तर भांड फुटेल आहे ना, फक्त कसं रट्टे खायचे राहिले तुम्ही. आता तुमचे सोबती तर रट्टे खाऊन राहिले, तुमचे बाकी आहे नंबर अजून. थांबा रे बाबा, बडबड नको करू ना. भीतीले कान असतात मा बुडाई, कान सशासारखे तुला सांगतो. बाहेरचा आवाज त्यात जाते मा बुडायले मा बापाले. तू कसं बोल नको बा, जगण्या बडबड नको करू. ऐकून घे द्यायचं काय म्हणतात. माझा जीव घेऊन राहिला बापा, घरावरच गोटे नाही हो बापा आपल्या घेणं देणं. काही टेन्शन घेऊ नको तू, काहीच होत नाही. असे कांडा किती केले म्या. गावातले अर्ध्या लोकांचे संबंध मोडायला नामदेवचा संबंध मोडला म्या. मग हे झाले, हे बोयाड शांती भेटली. ह्याच्या अगोदर त्याला चांगल्या टापच्या पुरी होत्या. हे शांती कोण करावी, लड्डम तर मापाई मॅच मोडायला संबंध. मी लय कामं करायला ते. हो ना, तुम्ही आहेच बापा कुरापती. तुम्ही काय नाही करसान बापा, सगळंच काही करू शकता तुम्ही. पायरे जगण्या नामदेव संबंध मोडेला त्या बापाला. पायरे इथे बदमाश आहे द्यावा. मा बापाच बदमाश नाही, माय बी बदमाश आहे. संबंध मोड्यात आपली PhD व्हायला आदलो हातीने लागलो कोणाच्या. पाय ना दगड्याचा घेतला की ना बदला. त्या हरामखोरानं वावरात मारलं होतं ना मला रस्त्या बाई. हे घेणं ना दे ना, त्याच्यात बोर्ड घातलं मस्त. मोडला संबंध. आता बर म्हणा लोळत आता ट्याव करत. बरं झालं ते, बरा मोडला त्याचा संबंध. तसंच पाहिजे होतं. तोंड घालायला वय करतात ते, लय करत सट वय. आता करा म्हणा.
आम्हाला मारणं सोपी आहे का? त्याला वाटलं हे काहीच करत नाही, काहीच करत नाही. अरे आम्ही बदला घेतो तर माहित नाही पडू देत ना. थांबा तुम्ही, थांबा. बदला घेतात माहित नाही पडू देत ना. सारा माहित पडायला उजिला केलाय तुमचं. फक्त कसं कोणतील बुड्याचा पोरगा कबळला की तुमच्या ढोंगण्या सालट उडाले. ते बा चुप बसणं, ऐकणं पुढचं काय म्हणतात. जो तू बडबड धोलदा करतो, चुपचाप ऐक लागलेस तर बाहेर जाऊन आपण काय बोलायचं बोलू. जाऊ दे आता, हा विषय कर बरोबर. फालतू कसं कोणी आलं आपल्या घरी ऐकीन फायकीन अजून घोर फालतू आपल्या भोवती आफत घेणं देणं. हा हा विषय मोळा बापा. तेरी भी चुप आणि मेरी चुप. हो चाल मग चाल. हा काही कर बरं, खाया प्यायला मॅगी फॅगी कर बरं, चाल बरं. हा पटकन भूक लागली मला गप्पा करता करता. करतो बाबा मॅगी बी. चटकाच पाहिजे बाबा तुम्हाला खायला. चालेल बा जगन, चाल बरं उठून पटकन ये ना. माझी बुड्डी येते इकडे बरं. मॅगी करायला येऊन राहिली. चाल लवकर. हो चाल काय हुशार चाल. का हुशार का तुझ्या माया आपल्याकडे लय बदमाशात राहिले का? लय बदमाश असल्या का? एवढं बदमाश तर कोण नाही का? हरामखोरातल्या का हे? मी म्हणतो का लय दिसलं का? अरे लय नाही, लय हरामखोरात. काय सांगा गेले असं मस्त खटकते माय असं वाटते. पण हा नामदेव भाऊ हे गोट नाही घेऊन राहिले. मी तर म्हणून दणके मारा यायली. नामदेव भाऊ ऐकत नाही ना. चाल आता नामदेव भाऊ तुझं डायरेक्ट चाल. हो चाल चाल. बाबा मुंशीराम रे. ते माय बे बाहेर देते आवाज. मुंशीराम ये ना रे बाबा, बाहेर ये ना. काय बुड्या काय म्हणतं? अरे बापा मुंशीराम, मा बुडा घरी नाही ना बापा. कुकडी नेलं तू ना बुड्याले. तुझ्या सोबतच गेलता ना बुडा? हो बुडा आलता माझ्यासोबत. आम्ही ना थोड्या गप्पा मप्पा मारल्या. बुडा म्हणे चाललो मी घरी. आला नाही बुडा घरी? नाही ना बापा, बुडा घरीच नाही आला ना. घरी आला असता बुडा तर मी काले आली असती तुझ्या घरालो. कुठे गेला बुडा काय माहित बापा. तर बुडीले काय सांगू मी की बुडा तिकडे कोंडेला आहे म्हणून त्यानं कांड केलं. लोकांची संबंध म्हणून बुडा कोणती बुडा काय सांगा गेले. आता लय मित्र आहे माझ्या कोणतीच बुडा, पण मी नाही सांगू शकू. आता त्यानं खांडू खराबी कामं केले चालू. लोकांची संबंध मोडून राहिला तो. काय करू? हा उद्या महापोरा संबंध जोड्याचा असला मोडला त्यानं तर काय करू? दोस्त असून बी आपल्याला काही करता येत नाही. आता त्याच्या विरोधात झाला म्हणून आपल्याला कोणती लिहिल्या त्या बुडीला काय सांगू मी आता. असं आहे म्हणून ते मुली बुड्याबद्दल काहीच माहित नाही बापा. हा बुडा म्हणे घरी जातो. म्हटलं जा बा. मी चाललो म्हटलं घरी. मी जेवायचं राहिल तो चालला आलो मी घरी. मी काही थांबलो नाही बा जास्त. काय बाबा मुंशीराम, तू त्या बुड्याला नाही तर बाबा वरली लायले बुडा बयकते ना. पाय बरं आता तुला नेलं बुड्याले तुझ्या सोबत आणि बुडा आला का घरी? आता कुकडे गेलं कुकडे नाही बापा. आता मी का बंद गाव हिंडू काय बुड्याले पायत? तू बी बापा घरा लोक देता बापा पोहोचून बुड्याले. अरे काय आता बुडा का दूध पितं लेकरू आहे की घरी आणून देऊ बुड्याले? काही बोलतो बाबा बुडे तू. हा आणि वरली कोण लावते? मी का वरली लावणार दिसलं? वरली कोण राहिली अटी तर हा वरली फरली नाही बाबा. दोस्ता नाही गप्पा गोष्टी मारतो आम्ही चालली येतो बाबा. हा काय बाबा तू काय बोलतो बाबा बुडे? मला नको सांगू रे बापा. वरली लावतं की काय तर मला माहित आहे सगळं. काय असतात तुमचं काय असते तर मोठे सांगून राहिले. मला का माहित नाही का? कपडे धुवायच्या वेळेस तू बापा खिशाईत सगळ्या बारक्या चित्ते निघतात बाबा आकड्याच्या. आता आम्हाला काय माहित नाही का? बोलत नाही म्हणून. आता तू सांग ना मध्ये बाबा. बुडा कुकडे गेला तर सांगून तर गेला शिन ना बुडा की मी अटी चाललो की तटी चाललो. काही तर सांगलं शिन ना. अरे बापा मला काहीच माहित नाही ना. बुडा कुठे गेला तर बुडा म्हणे मी घरी जातो म्हणे. म्हटलं जा बापा. मी मा घरी आलो बुडा घरी गेला. आता मला माहित आहे बुडा कुकडे गायब झाला तर मला माहित नाही ना. काय आता का मी बसू बापा बंद गाव झांबलत बुड्याले? बुडा कुठे तर गेलता तू या सोबत. आता काय सांगू मी कोणाले? आता काय बोलू मी आता? बुडा काय लहान लेकरू आहे का? दूध पिता आहे का? येईनच घरी बुडा. लहान असता तर मग पाहिलं असतं चाललं असतं बुवा. मुरब्बी आहे बुडा. जा गेला असेल कुठे येईन घरी. जा टेन्शन न घेऊ तू. म्हणतो बापा टेन्शन नको घेऊ. टेन्शन असतं येते बापा. बुडा कुकडे गेला लवकर आला नाही की मास्ती जीव इकडे धगधग करते. एक तर बुडा वरली लावते एक तर दुसरंच काही करते बाबा. काय सांगू आता? काय बोलू? जाय बुडे जाय. काही टेन्शन घेऊ नको तू. जाय बरोबर घरी. येते तो बुडा घरी. जाय बाबा. आता का पोते आहे माझं घरीच जावं लागेल आता. काही बंद गाव थांबलेले पुरत नाही ना. आता का वन फिरू. बुडा कुठे तर लोकही म्हणतील का लहान आहे का बुडा पायात सुटली तू तर बुडे. जाऊ दे चालली मी घरी बापा. बरी गेली रे बापा हे बुडीला. मला टेन्शन आलं बाबा. मागाटीची एकदा सांगेली सांगून देऊ. पण नाही बाबा वर नाही झालं सांगितलं. साला खांडू खराब आहे बुडा आहे तो डंगरा. कोण दिल्या काय सूद आहे काय?
लोक या पोराही संबंध मोडून राहिला साला लुच्च्या. उद्या मा पोराचा मोडला असता त्यानं, लग्न नसतं तुटू दिलं. काय झालं, खौट आहे तो. दोस्त सुनाचा कसं आपल्याला बोलायला लागून राहिलं. हैटलं का बोगस काम आहेत रे बाई, काही खरं नाही रे बाबा. आहे चाल बाबा, चाल घरात, काही खरं नाही. ओ बाबा बाबा, तुम्ही काय आपत आणली हो हे? काय घेणं ना घेणं काय राजा? कसं बाबू बाबू, काही आपत नाही, टेन्शन नको घेऊ तू. फक्त कसं खरं नाही बोलायचं. नाही विचारलं जाईनच म्हणा आम्हाला काहीच घ्यायचं नाही, आम्हाला काहीच माहित नाही. पाहत घेऊ पुढचं पुढे. काय जे माजले होते ना रे, काय जे मला मारलं होतं ना, मग त्याचा बदला तर घेणंच होता मला. बदला घेणंच होता बाबू. आता त्याने डबल मारू दे, डबल बदला घेऊ आपण, टेन्शन न घेऊ तू. मार खाऊन घे आता, जेवढा मार खायचा असेल तेवढा खाऊन घे. मारू दे, त्याने मारतात तर, पण खरं बोलायचं नाही. नाही खरं तर बोलतच नाही बाबा. नाही मारू द्या त्याला, किती मारलं तरी दगड्यान कसं मारलंच ना मला, तरी बोललो का मी? नाही बोलतच नाही ना मी, काही सांगतच नाही ना बिलकुल. बाबू तेच ठेवायचं. मारू दे, मारलं तर काहीच होत नाही मार खाल्ल्यानं. पण यायची पुरीची रोनच आहे आता. यायचे कशी संबंध होतात, कसे ते करतात, भांडणं करतात, कसे मला मारतात. त्याचं पाहणं जाऊन पुरीची रोवणार होतो मी मला कोणती म्हणतात बाबू. हो बाबा, पण मग आपल्या वेळेस आपल्या माया लग्नात जर यांनी इचकुलं काही तर मग असं आहे तसं काय केलं तर मग. अरे बाबू, तुझ्या लग्नाचं नको टेन्शन घेऊ तू. तुझ्या लग्नात यायला हराम करायला माहिती पडला नाही कधी होते कधी जाते तर. कधी लावणं मी चॅप्टर, तू टेन्शन नको घेऊ. फक्त कसं आता यायच्या तो काही बोललो नको की झालं. हो बाबा, जीव गेला चालेल, पण मी सांगत नाही यायला, काहीच नाही सांगत नाही. अजिबात नाही, बिलकुल काहीच बोलत नाही. मारू देत त्याला, किती मारायचं तर मारू देत, ढोरासारखं मारा आम्हाला, पण कबल्याचं नाही, कबलतच नाही मी. झालं मग बापू, एवढंच पाहिजे फक्त. आता येतात असते एवढ्यामध्ये आपला डबल PCR काढायली. काही बोलायचंच नाही आता, अजिबात नाही, बिलकुल चुपचाप राहायचं. ओ बुडबा, ओ भाण्या, सांगून देणार बा जे काय असेल ते. पार्टीत काय घोर केला तुम्ही, कोण काढला तो व्हिडिओ होतं. उशी गोष्ट आहे बा नाचुकली, तुम्ही ती सांगून नाही राहिले बा. माहित आहे ना भाण्या तुले, सांग ना काय खेळ होता पार्टीत, कोण पैसे दिले, काय केलं, काऊन असं केलं बा तुम्ही ना. उशा सडेल गोष्टीसाठी मार खाऊन राहिले बा तुम्ही. तू आला का आता वकिली करेल. जाणून फसवलं ना बाबू आम्हाला. जाणून फसवलं ना. आम्ही तसे आहो का, कोणाचं काही करणारे आहो का आम्ही. कोणता व्हिडिओ काढला मला तर काही समजत नाही त्यातलं झाटा बी. काय तो नाही, मी तर त्याच सोबत होतो रे. तू कसा म्हणून राहिला मला मी व्हिडिओ काढला? मी कुठे काढला व्हिडिओ? दिसलो बदल मी काढताना. मग यायचे का अंग फिरले का तुम्हाला पकडायले मारेले? पार्टीला पैसा तुम्ही न पुरवला, मटण पुरायला तुम्ही न खाऊ घातलं, दारू तुम्ही न पाजली, सारा खर्च तुम्ही न केला. तसा रुपया मोडत नाही तुम्ही. खर्च त्या दिवशी कसा केला तुम्ही? काय ना काही घोर असेल म्हणूनच केला की नाही? तुम्हाला कोणा दादा भाऊचा काही कोणा फोन आला असेल असं असं करा म्हणून? सांगा ना, कोण आहे याच्या मागचा सुसरधा? नाही तर मार खाऊन राहिले बा तुम्ही फुकाई दोघे बापले ग. मारू दे आम्हाला, मारू दे भाऊ, मारू दे. जीव घ्यायला लावा आमचा द्यायले. आम्ही ना काही केलंच नाही तर काय सांगू आम्ही. त्याला म्हणा आम्हाला फाशी द्या म्हणा तिचा. काय तर याच्या उपर तर आम्ही सांगू नाही शकत काही. काय बाबा तुम्ही दोघे बापले काय ऐकत नाही बा. अरे सांगून द्या जे काही आहे ते मुकट्यानं. मी मोडून टाकतो, जिकडे जिकडे करून टाकतो, तुम्हाला सोडून देतो. काय फालतू मार खाऊन राहिले बा. घेणं देणं सडेल गोष्ट आहे राजा. व्हिडिओ कोण काढला एवढं सांग ना. मी न व्हिडिओ काढला नाही आम्ही सांगा का? आम्हाला काय माहित आहे? काही माहित नाही, ठाऊक नाही. तुला काय सांगा? अरे आम्ही मोठा आला वकिली करायला जाय नको नको दे पाठवून दिले मारायला लागलंच तर काय. बरोबर, आता तुम्ही नाहीच म्हणता तर तुमचं पाप बोलणे तुमच्या. पहा मग आता पुढे कसं होते. फालतू कसं मार खाता ढोरासारखा. तुमचे ढोंग नाही साल्ट बुडतील घेणं देणं. अगोपणा करू नका, मुकड्याने सांगून द्या बाबा. तू गड्या काय तोंड्या डोकं खाऊ नको रे. आम्ही ना काहीच करेल नाही. घेणं देणार आमच्यावर आरोप लावू नको. जाय तू डोकं खाऊ आमचं. फालतू लावले मागे किरकिर लावून तू ना. खरंच रे खाले जाय रे बापा, जाय ना. तुला वाटते काय मी असं करणार आहे? नाही तुम्ही असं करणारे नाही आहे म्हणूनच मार खाऊन राहिले तुम्ही. अरे काय तुम्ही, अरे बाबा खा मार, मला काय करायला लागत नाही, चाललं मी. मला काय हे काय नाही रे बाबा. हे बिना बुडाचेच मडक्यात दोघे बापले. कोणासाठी मार खाऊन राहिले काय माहिती एवढा मोठा. एक गोष्ट ना चुकली गोष्ट आहे. कोणा व्हिडिओ काढा एवढं सांग नाही फक्त, बस
तेवढी सांगून नाही राहिली, मारा खाऊन राहिली. खा बाबा मार. हो गड्या हो, त्या कोणती बुड्याची बायको साऱ्या गावात फिरून राहिली रे बापा. मग घरी आली तिथे बुडा गायब आहे म्हणे. हा कुठे गेला म्हणे, काय गेला सांग म्हणे, तुलेच माहित आहे म्हणे. मुलेच बोले रे बापा ती. भांडं फुटते गड्या आपलं. फिरू द्या मग, फिरून राहिले तर आपल्याला काय करायला लागते. आपण पाच बहीण तिचा नवरा ते कुकडे आहे, आपल्याला कुठे माहित आहे तिचा नवरा कुठे आहे. अरे बापा ते कशी राहिली बुड्डी. हा तिचं चितणी लागून राहिलं. हो लढून राहिली, पडून राहिली. बोले म्हणे थांबल म्हणे मुंशीराम तू. मुंशीराम भाऊ तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. तिला माहित आहे आपला नवरा वरली बाददारा गेला शिंकोटी. होते ते शांत. तिचं काय हातचं जाय का त्या बुड्डीचं, आजच पाहायला का ते ना. पण तिला किती वेळ चाटा मारला. टेन्शन नाही घेऊ तुम्ही, आपलं काय भांडं फुटत नाही. काय विचारा बाबा त्या बुडीला सांगून द्या असं केलं म्हणून बुड्यानं. त्या डोंगरीला काय सांगता असं केलं म्हणून. हा संबंध मळ्याची लाज नाही वाटली का दोघं आपले काही खराब हो राहिले, तुम्ही काय म्हणून राहिले. मुंशीराम भाऊ काही कोणाला सांगायचं काम नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही. अजून तर त्याचा पिशा राहायला काढणं दोघाईचा बी हराम खोराईचा. त्याचे ढुंगणं लाल करणार पहिले. त्याला तसं नाही सोडलं नाही. ते बुढे करेन काही ती कलमा गावामध्ये फिरेन लेखाची. नाही नाही काही म्हणणं नाही, पण मी सांगायला आलो बा की कसं ते बुडी गावात फिरून राहिली. काही टेन्शन नाही घेऊ तुम्ही, पाहू ते काय येतं. काय गड्या काल्यान हा झुंबर येते की नाही लेखाची. किती वेळा पडते जायला, अजून येतात ते. ती नाही ती सरपंच आता ते खोलपिटिंगच करायला जायला माहीत पडलं ते काही. आज काही सांगणं होते दोघं आपले हरामखोर सांगतच नाही. ते पुरे आतल्या गाठी घ्या ते त्याने पुरी मत्ता करायला दोघं बापल्या घरी सांगतच नाही म्हणून. त्याच्या कसं ढुंगणार अट्टे पाहिजे तुम्हाला सांगतो. बर्फायला जे टाकू टाकू मारा लागतात ते, पण तुम्ही माही गोट नाही घेत ना, ऐकत नाही ना मा म्हटलं तुम्ही. थोडा मा सत्यानाश केला त्या कुंजील गुड्यानं त्याच्या पोरानं, तरी आपण त्याचा लाड करून राहिलं नसतं, त्याला बांधून ठेवलं. हे देदास भाऊ म्हणतात तसं करू ना, उलटे टांगून मारू ना ते. पण हे गोट नाही घेत बापा. मला सांगा तुम्ही, मी एकटा हाणतून त्या धोबळे बापले व्हायले. थांबणार बा तू कोण गरम होऊन राहिला फालतू हो देवीदास. त्याच्या मस्तकात काही घालू नको ना. थांब ना, आता ते पोरं पाठवल्यात ना आपण, ते आली की आपल्याला समजते काय झालं काय नाही. तर काही ना काही जर गोष्ट माहीत पडली आपल्याला तर मग अजून पुढे ऍक्शन घेता येत आपल्याला. मी तर थांबीला जावा, मी कुकडे चाललो पोहून, तुम्ही काय म्हटलं ऐकता. पण हे रट्टे मारल्याशिवाय सुधरत नाहीत बरं नामदेव. हे लक्षात ठेवा तुम्ही. यायला कसं दाबून हाणा लागते बर्फाला देव टाकून, नाही कसं उंदरं सोडा लागतात त्याच्या पॅन्टीत, अंडर पॅन्टीत. हो देदास ते करू आपण, पण शांतता ठेव. तो बाय काल्यान झुंबर आले, दोघे जण आले. काही ना खबर आणली जशी त्यानं. नामदेव ते हरामखोर एवढ्यात की काही सांगून नाही राहिले. ते म्हणतात आम्ही काही केलंच नाही. आम्ही कोणता व्हिडिओ काढणार आणि काय. तो कधी बुडाच म्हणते मला मोबाईलचं काही समजत नाही. झडपय मी कुठं काढू म्हणते व्हिडिओ. आणि पोरगा त्यापेक्षी तो तर म्हणते मी दारूच लुटतो, मी कुठे व्हिडिओ काढणारा, मला काहीच माहित नाही म्हणते. मला काही घेणं देणं नाही म्हणते. जाणून तुम्ही आम्हाला मारून राहिले म्हणते दोघं आपल्या घरी. ऐकलं. अरे असं बसतर नाही जाते नामदेवरा, याचे ढुंगणं शका लागतात. ऐका ना तुम्ही म्हटलं. खरंच नामदेव भाऊ ते काही जसे प्रेमाने बसर जात नाही, प्रेमाच्या लायकीचे नाही दोघे आपल्या. खरंच ना त्याला बर्फाला ते टाकूनच मारा लागते आपल्याला आता. खरंच नामदेव भाऊ ते ऐकून नाही राहिले आता. पण त्यातल्या त्यात ते बुड्डी बी विचारून राहिली मा बुडा कुठे गेला. घोर होईन बरं. नाही आता यायचं काय व्हायला, यायचा सत्यानाश थोडी व्हायला. सत्यानाश तर माया व्हायलाय ना. येईल काय फरक पडते. घोर झाला तर माया होई. येईल घाईच मोठी व्हायला दोघं ती गईली बी. का नामदेरा काय करतं. आता कसं आहे तसा मेळ नाही येऊन राहिला तर मग आता रट्टारट्टीच करावं लागेल आपल्याला, दुसरा काही पर्याय नाही. मग आता सरपंच कसं तसं देदास म्हणून राहिला बर्फाला देव टाकून मारणे, तसंच करावं लागेल. ते होईना बात असं पाहिजे बाबू आपल्याला. चला मग आता मित्र आता बा मग पुढे कशी मजा बर्फाला त्याची. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. चला मग मित्र. तसं मी शेतकरी आहे मित्र, शेतातले कामं करून मी व्हिडिओ बनवतो मेहनतीनं. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक सुद्धा करा.